मित्रांनो, नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं, पण कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. माझा 11वा प्रश्न असा आहे, की नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी पुण्यात येणारे आणि पुण्यातनं बाहेर जाणारे सगळे रस्ते, घटनास्थळ, घटनास्थळाकडे आणि घटनास्थळाकडून आजूबाजूला जाणारे रस्ते, पेट्रोल पंप अशा सगळ्या मिळून साधारणपणे 100 ते 130 ठिकाणची CCTV फुटेजेस पोलिसांनी एकत्रित केली होती. पुण्यात येणारे जाणारे किंवा शहराबाहेरचे किंवा पेट्रोल पंप किंवा अशा ठिकाणी मारेकरी CCTV फुटेजमध्ये दिसत नाहीत हे समजू शकतो. पण जिथे हत्या झाल्याचं पोलीस म्हणतात त्या ठिकाणच्या एकाही CCTV कॅमेऱ्यामध्ये मारेकरी दिसतच नाहीत. आणि तरीसुद्धा कुठला तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सांगतो या एका आधारावर त्या बिचाऱ्या मुलांना शिक्षा होते. काय चाललंय हे?